नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 अवरमध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत. आपल्या लोकशाही आणि शासन व्यवस्थेत काही सुंदर व्यवस्था बनवण्यात आल्या. म्हणजे असं की जसे सत्ताधारी असतात, लोकांमधून निवडून गेलेले असतात, त्यांची मंत्रीपदं असतात, तसंच विरोधकांचाही समावेश करणारी पदं असतात. जसं की विधिमंडळातील उपाध्यक्ष, उपसभापती अशी पदं मानलं जातं की ते विरोधी पक्ष यांना देण्यात यावं. विधान परिषद हे तर समाजातील गुणवंत, ज्ञानी, कार्यकर्ते, साहित्यिक, अभ्यासू लोकांना पाठवण्यासाठीचं सभागृह. अशाच प्रकारे काही शासकीय समित्या, आयोग यांच्यावरही समाजातील त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांना नेमणं अपेक्षित असतं. पण पण फार मोठा आहे. त्याचं कारण या साऱ्या अपेक्षांना राजकारण्यांनी कधीच केराची टोपली दाखवली आहे. निवडून येऊ न शकलेले, पदासाठी पैसा देऊ शकणारे किंवा आपल्याच मर्जीतल्या माणसांची सोय करण्यासाठीच्या जागा म्हणजे ही अध्यक्षपदं आणि सदस्यपदं झाली आहेत. हे एक ओपन सिक्रेट आहे. आपल्या राज्याचं महिला आयोग अध्यक्षपद याची सध्या अशीच चर्चा सुरू आहे. सध्या या आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर. महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आयोगाच्या आणि पर्यायानं त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे. वैष्णवी असेल किंवा त्याही आधी तिची मोठी जाऊ मयुरी जगताप असेल किंवा महाराष्ट्रातील अन्य महिला अत्याचाराची प्रकरणं असतील, रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगानं वेळीच कारवाई केली नाही असे आरोप होत आहेत. वैष्णवीच्या प्रकरणात तर महिला आयोगाच्या प्रशासकीय दिरंगाईपेक्षा हगवणे कुटुंबियांचं अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कनेक्शन यामुळे महिला आयोग आणि पोलीस थंड राहिले का असा गंभीर सवाल उपस्थित केला जातोय. आणि यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महिला आयोगाच्या राजकीय वापराच्या विरोधात आवाज उठवलाय. चर्चेत पुढे जाण्यापूर्वी, आपला आजचा प्रश्न पाहण्यापूर्वी, ज्या कारणासाठी हा विषय घेण्यात आलेला आहे, ज्याला वाचा फोडलेली आहे संजय राऊतांनी, तो मुद्दा बघूयात. आपण संजय राऊत काय म्हणतात. एक लक्षात घ्या की महिला आयोग, मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे. महिला राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसवतो, सोय, राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर, अराजकीय व्यक्ती, महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे. आणि म्हणूनच 0 ओव्हरमध्ये आजचा प्रश्न, ज्याला तुम्ही उत्तर द्यायचंय, तो प्रश्न कोणता आहे पाहण्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला. काय आहे आजचा प्रश्न, माझाचा आजचा प्रश्न, ज्याला तुम्हाला उत्तर द्यायचंय, प्रतिसाद द्यायचा आहे. आजचा प्रश्न आहे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. संजय राऊतांच्या या मताशी आपण सहमत आहात का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आमच्या एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम या 4ही एबीपी मताच्या या अकाउंट्सवरती जाऊन आपण हे मत नमूद करू शकता, वोट देऊ शकता. इतकंच नाही, त्याखाली तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता, ज्या निवडक प्रतिक्रिया आम्ही आमच्या कार्यक्रमात आज दाखवणार आहोत. पुन्हा एकदा प्रश्न, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. संजय राऊतांच्या या मताशी आपण सहमत आहात का? आता पुढचा मुद्दा असा आहे, महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोग ही खरं तर एक अतिशय उपयुक्त यंत्रणा आहे. आयोगाच्या उपयुक्ततेबद्दल वाद नाहीये. खरं तर कोणत्याही गुन्हे, अत्याचार, अन्यायासाठी पोलीस न्यायालय अशी व्यवस्था आहेच. पण या यंत्रणांवर आधीच गुन्ह्यांच्या तपासाचा, प्रलंबित खटल्यांचा प्रचंड ताण असतो. आणि अशा वेळी लोकसंख्येच्या जवळपास 50% असलेल्या महिलांच्या हितासाठी, त्यांच्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी हक्काचा महिला आयोग हे एक प्रभावी मध्यस्थ म्हणून संस्था हे काम करत असणं आणि ते अपेक्षित आहे. महिला आयोगाची रचना, त्यांचे अधिकार, सदस्य, कार्यक्षेत्र आणि आयोगाच्या अध्यक्षांना असणारे राज्यमंत्री पदाचा दर्जा, यामुळे राज्य महिला आयोगाला राज्य शासन, पोलीस यंत्रणा यांच्यासोबत थेट काम करता येतं. अशी महिला आयोग नावाची संस्था समजून घ्यायला हवी आपल्याला, त्याची माहिती असायला हवी. आणि त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला समजून घेण्यासाठी की हा महिला आयोग असतो तरी कसा, तुमच्या हक्काचा महिला आयोग कसा आहे. शासनानं केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य आयोगाची स्थापना 1993 मध्ये केली. घटनेच्या अनुच्छेद 14, 15 आणि 16 अन्वये स्त्रियांच्या संबंधात हमी देण्यात आलेले जी तत्वप्रणाली आहे, मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरिता अशा संस्थांची गरज होती. आणि विशेषतः संविधानाच्या अनुच्छेद 38, 39 आणि 39 अ व 42 मध्ये अंतर्भूत केलेली ही व्यवस्था, ज्या प्रेरणेने राज्याच्या धोरणांच्या निर्देशक तत्वांसंदर्भाने आयोगाची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी झाली. इतका जुना आहे, म्हणजे इतकी वर्षा, जवळपास 3 दशकांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे.
या आयोगाची रचना कशी असते? 3 वर्षासाठी अध्यक्षपद असतं, म्हणजे रुपाली चाकणकरांना आता 2024 ला नियुक्ती मिळाली आहे, ते 27 पर्यंत असेल. 6 अशासकीय सदस्य असणं अपेक्षित आहे, जे सध्या नाहीये. 1 सदस्य सचिव त्यामध्ये असतो. याशिवाय पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. मागच्या वेळी रश्मी शुक्ला होती आणि रश्मी शुक्ला या होत्या सदस्य, आणि आता वर्मा म्हणून आहेत ते आपले महासंचालक आहेत, ते सदस्य आहेत. आयोगाची रचना, आयोगासाठी शासनानं मंजूर केलेली कर्मचारी संख्या आहे 35, मात्र ती पूर्ण भरली गेलेली नाही, हाही एक वाद आहे. आयोगाची सध्याची कार्यकारिणी सुद्धा पाहूयात आपण. रुपाली चाकणकर अध्यक्ष आहेत, नंदिनी आवडे या सदस्य सचिव आहेत, आणि मगाशी मी त्याचा उल्लेख केला, संजय कुमार वर्मा हे डीजीपी हे पदसिद्ध सदस्य असतात. जे पोलीस महासंचालक असतात ते पदसिद्ध सदस्य असतात. पुढे जाऊया. आयोगाचे अधिकार, महिलांसंबंधीच्या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचा आढावा घेणं आणि त्या दृष्टीनं कार्यवाही करणं हा त्यातला एक मुद्दा आहे. आवश्यक वैधानिक दुरुस्ती सुचवणं हे अतिशय महत्वाचं आहे, आणि याचा संदर्भ मी लाडकी बहिणीच्या बाबतीत नंतर देणार आहे. आवश्यक वैधानिक दुरुस्ती, तक्रार निवारणात सहाय्य करणं हाही महत्वाचा मुद्दा आहे. महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणांबद्दल सरकारला सल्ला देणं. मला सांगा, आता विषय नाहीये, पण लाडकी बहिणीच्या बाबतीत महिला आयोगाचं काय म्हणणं आहे? पैसे कुठे गेले? का नाही योजना राबवल्या गेल्या नीट? या बाबतीत महिला आयोग प्रश्न विचारू शकतो. महिलांशी संबंधित घटनांची स्वतःहून दखल घेण्याचा अधिकार हे फार महत्वाचं आहे. सरकारी आणि पोलीस यंत्रणांकडून माहिती घेणं, स्वतंत्रपणे चौकशी करणं हे अधिकार महिला आयोगाला आहेत. साक्षीदारांना समन्स बजावणं, महिलांना कोर्ट कचेरीच्या प्रकरणात न्यायालयीन मदत देणं हे तुमचा महिला आयोग, हे तुमचं सगळं करू शकतो. हा तुमचा महिला आयोग आहे. आणि मदत कशी होते तेही समजून घ्या. समुपदेशन, तक्रारीशी संबंधित व्यक्तीला आणि महिलेचे समुपदेशन केलं जातं. म्हणजे समजा नवरा बायकोंमधला कौटुंबिक काही वाद असेल किंवा आपल्यातला वाद असेल तर समुपदेशन, एखाद्या कौटुंबिक तक्रारीचं समुपदेशनानंतर निवारण होऊ शकतं. त्यानंतर कायदेशीर सल्लाही दिला जातो, म्हणजे ही पुढची पायरी झाली. आणि काही प्रकारांची सुनावणी महिला आयोग अध्यक्ष, सदस्य, वकील आणि संबंधित यंत्रणांच्या द्वारे केली जाऊ शकते. संबंधित ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना या सुनावणी दरम्यान बोलावलंही जातं. महिलांना मोफत वकील उपलब्ध करून दिले जातात. ही अतिशय महत्वाची मदत आहे, लक्षात घेऊया आपण. ही या यंत्रणेबद्दल कुणाला राग नाहीये, वाद नाहीये, पण जर महिलेची तक्रार रास्त नसेल तर तिला तंबीही दिली जाते, हेही महत्वाचं आहे. खोट्या तक्रारींसाठी महिलेला सुद्धा तंबी देतो राज्य महिला आयोग. पोलिसांकडून मदत मिळवून देणं, एखाद्या महिलेने पोलिसात तक्रार केली आणि पोलीस त्याचा तपास करण्यास दिरंगाई करत असतील तर राज्य महिला आयोग तिथे हस्तक्षेप करू शकतो. हे मयुरी जगतापच्या बाबतीत व्हायला हवं होतं. महिला आयोग पोलिसांना तपासाबाबत विचारणा करू शकतो. हे वैष्णवीच्या बाबतीत व्हायला हवं होतं. त्याचबरोबर तपास जलद गतीनं करण्यासाठी निर्देशही देऊ शकते महिला आयोग. एक पत्र गेलं असतं महिला आयोगाकडनं तर आज महिला आयोग पोलिसांसमोर आणि मीडियासमोर उजळ माथ्याने पुढे गेला असता. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अधिकार, अर्धन्यायिक दर्जा, अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा, हे सगळं दिसायला भारी वाटत असलं तरी आयोगाची स्थिती मात्र आयोगामुळे नाही, मात्र त्यातल्या घटकांमुळेच कागदी वाघासारखी असल्याची टीका सुद्धा होते. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आयोगाच्या अधिकाऱ्यांना असलेलं बरंचसं औपचारिक रूप. महिला आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी ती राज्य शासनाचाच भाग असते. तिच्या प्रमुखपदी बसलेली व्यक्ती ही राजकीय असल्याचा इतिहास आहे. महिलांविषयीचे गुन्हे, अत्याचार यांच्यासाठी पहिली पायरी ही पोलीस यंत्रणा असते. पीडितेनं पोलिसांकडे गेल्यावर नंतरचा आणि अधिकचा पर्याय म्हणून महिला आयोगाकडे मदत मागणं अपेक्षित आहे. अन्यथा पीडिता थेट जर का महिला आयोगाकडे गेली तर महिला आयोग सुद्धा शेवटी पोलिसांकडे जाणार आहे. पोलिसांवर महिला आयोगाचं थेट नियंत्रण नसतं आणि पोलीस हे वरिष्ठ अधिकारी आणि शेवटी गृहमंत्री, गृहसचिव यांना जबाबदार असतात. त्यातच महिला आयोगाचं अध्यक्षपद हे आधीच सत्ताधारी पक्षाशी संबंधित असण्याची शक्यता असल्यानं ते पोलिसांवर फार दबाव आणत नाहीत. दुसरीकडे वैष्णवी हगवण्यासारख्या प्रकरणात आरोपींचेच सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यास आणि आयोगाच्या पदाधिकाऱ्यांचे त्याच पक्षाशी किंवा सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यास, जे आता हगवणे आणि चाकणकरांच्या बाबतीत बघायला मिळते. हगवणेंचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा पक्ष, रुपाली चाकणकर नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा पक्ष. असं असल्यास कारवाईत राजकीय हितसंबंध पाहिले जाऊ शकतात. सध्या रुपाली चाकणकर अध्यक्ष असलेल्या महिला आयोगाचं अन्य सदस्यही नियुक्त करण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे आयोगाचा सर्वच प्रशासकीय भार चाकणकरांवर आहे. इथे मात्र थोडीशी बाजू घ्यायची झाली तर रुपाली चाकणकरांच्या मर्यादा या त्या आयोगाच्या स्वतःच्या क्षमता कमी असल्यामुळे सुद्धा आहे. आधीच राजकीय लागेबंदे आणि त्यातच यंत्रणांना असलेला आयोग, यामुळे आयोगाचं कामकाज म्हणजे तक्रारी स्वीकारणं आणि प्रसिद्धी पत्रकं काढणं असं झाल्याची टीका होते. या पार्श्वभूमीवर महिला आयोग, शासकीय समित्या, महामंडळ या बाबतीत काय म्हणतायत, आधी ते सदस्य राहिलेल्या विस्पुते, ज्या आधी सदस्य राहिलेल्या त्यांचं काय म्हणणं आपण पाहूया.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांना कळकळीची विनंती करते की साहेब, राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा. 2024 सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली. फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली. आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात, परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय. या शासकीय समित्या, आयोग, महामंडळ यांच्या अध्यक्षपदांची नावं सर्वांना माहीत असतातच असं नाही. म्हणजे कितीतरी मंडळ त्याचं पटकन विचारलं अध्यक्षाचं नाव काय तर आपल्याला लक्षात येणार नाही. मात्र वैष्णवी हगवणे बळी प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर आहेत हे आता साऱ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात 21 ऑक्टोबर 2021 मध्ये रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष बनतात. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार महायुतीत गेल्यानंतरही चाकणकरांचं पद कायम राहिलं. त्याहून पुढे म्हणजे गेल्या वर्षी 2024ला त्यांच्या पदाची मुदत संपल्यानंतरही त्यांना 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. याबाबतीत महायुतीतील अन्य पक्षांनीही नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष असतानाच महिला आयोग अध्यक्षपद त्याला एक्सटेन्शन हे मिळण्यावर चाकणकरांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही टीकेचे सूर उमटू लागले होते. आणि याच वेळी आपल्याला आठवत असेल रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अप्रत्यक्ष टीका केली होती. मात्र रुपाली चाकणकरांची कसोटी लागली आहे ती वैष्णवी हगवणे बळी प्रकरणात. रुपाली चाकणकर तशा पुण्याच्या आहेत. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर लगेचच माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यातील पोलिसांचा संशयास्पद विलंब यावरही टीका होत होती. मात्र या काळात रुपाली चाकणकर वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कसपटेंकडे गेल्या नव्हत्या. याच काळात कसपटेंनी वैष्णवीच्या बाळासाठी केलेले प्रयत्न, निलेश चव्हाणकडून झालेला त्रास, पोलिसांची निष्क्रियता हेही समोर येत होतं. आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप हगवणे हिच्याने हगवणे कुटुंबियांकडून होणाऱ्या छळाबाबत पोलिसांकडून मदत होत नसल्यानं महिला आयोगाकडे धाव घेतल्याचीही बाब समोर आली. मात्र आयोगाकडून तिच्याही पदरी निराशा झाली होती जे तिने माध्यमांसमोर बोललेलं सुद्धा आहे. त्याचवेळी आयोगानं हगवणेंना समज दिली असती तर कदाचित वैष्णवी वाचली असती. कारण आयोग लक्ष घालतोय म्हटल्यानंतर कोणाचाही त्या बाबतीत एक दखल घ्यावी लागेल, गांभीर व्हावं लागेल. या प्रकरणात हगवणे कुटुंबाचे अजितदादांच्या राष्ट्रवादीशी असलेले संबंध समोर आले. अजित पवार तर वैष्णवीच्या लग्नाला हजर होते. स्वतः रुपाली चाकणकर यांचे करिश्मा हगवणे सोबतचे फोटो समोर आलेत. या गोष्टींमुळे वैष्णवी प्रकरणात चालढकल करण्यात आल्याचा आरोप विरोधक करतायत. पुढे टीका झाल्यावर विरोधी पक्षातले नेते मंडळी सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, अंजली दमानिया आणि अगदी अजित पवारांच्या पक्षातील रुपाली ठोंबरे कसपटेंकडे गेल्यानंतर बाळ कसपटेंकडे परत आल्यानंतर चाकणकरांनी भेटीगाठी घेतल्या. या सगळ्याच दिरंगाईमुळे रुपाली चाकणकर विरोधकांच्या अजेंड्यावर आल्या. मात्र चाकणकरांनी अशी टीका स्वीकारण्याऐवजी टीकाकारांना चिल्लर म्हटलं. आता थेट त्यांच्या राजीनाम्याची किंवा पद काढून घेण्याची मागणी होऊ लागली ती त्यामुळेच. दरम्यान एक पुढचा मुद्दा आहे जो संजय राऊतांच्या मुद्द्याला छेद देणारा मुद्दा आहे. कारण आपण चर्चा घेत असताना एकांगी चर्चा घेत नसतो. आपण दोन्ही बाजू, तिन्ही बाजू, सर्व बाजू घेण्याचा प्रयत्न करतो. महिला आयोगाचे अध्यक्ष गैरराजकीय असाव्यात असं मत शिवसेना नेते संजय राऊत जरी म्हणत असले त्याला कारण म्हणजे रुपाली चाकणकर या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत. मात्र राज्य महिला आयोगावरच अन्य अध्यक्ष पाहिल्यास महाविकास आघाडी असो की महायुती असो किंवा कोणताही पक्ष असो अशा नियुक्त्या या राजकीयच असतात हेच आता दिसतं. ग्राफिक्सद्वारे आम्ही आता तुम्हाला काही नावं दाखवणार आहोत जी नावं पाहिली तर तुम्हाला राजकारणी नको हे तर तो कुणीच कसं पाळत नाही हे लक्षात येतं. अर्थात राजकीय पक्षात राहून उत्तम काम केलेल्या अनेक महिला राजकारणी आहेत त्यामुळे त्यांना संधीच नको असंही म्हणणं योग्य ठरणार नाही. आपण ग्राफिक्सच्याद्वारे पाहूयात अशा या अध्यक्षा त्यांचा कसा इतिहास राहिलेला आहे. मीडिया सेंटरवरती पाहूयात या कोण अध्यक्ष आधी होऊन गेल्या. आपण पाहूयात की हे कोण अध्यक्ष होते, आधीचे अध्यक्ष कोण होते. महिला आयोगाचं राजकारण बघतोय. रजनी सातव या त्या आता स्मृतिशेष रजनी सातव अध्यक्ष होत्या. काँग्रेसमधून येत होत्या रजनी सातव. त्यानंतर सुशीबेन शहा याही अध्यक्ष राहिलेल्या आहेत महिला आयोगाच्या, पक्ष काँग्रेस. विजया रहाटकर ज्या आता राष्ट्रीय महिला आयोगावरती गेलेल्या आहेत, अध्यक्ष होत्या, पद आणि पक्ष होता त्यांचा भाजप. फक्त अध्यक्षपदच नाही सदस्यपदी चित्रा वाघ राहिलेल्या आहेत, सदस्य होत्या महिला आयोगाच्या, पक्ष भाजप. आणि रुपाली चाकणकर ज्या विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे संजय राऊतांनी असं काही म्हणू नये की राजकीय नको, कारण तुम्ही ज्या आत्ताच्या महाविकास आघाडीत आहात त्याच्या आधीची सत्ता असेल, कारण रुपाली चाकणकरांना पद मिळालं होतं त्यावेळी आघाडी सरकार होतं, किंवा त्याच्या आधीचं काँग्रेस सरकार असेल, पक्षाचेच लोक बसवले जातात त्या पदांवरती.
त्याबद्दल वाद नसला तरी शेवटी अपवाद कोणी नाही हे सांगण्यासाठी फक्त हा मुद्दा आपण करून घेतला. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाला किती आणि कसा न्याय दिला त्यावर चर्चा होऊ शकते, मात्र आयोगाच्या मुख्य कामापेक्षा रुपाली चाकणकरांच्या रील्स फारच फेमस झाल्या, त्यावर टीका सुद्धा होऊ लागली. कुठे उद्घाटन, कुठे लग्न, कुठे समारंभ, कुठे शासकीय काम, यावरही आता टीका होऊ लागलेली आहे. ही आपण जी दृश्य पाहतायत ही रील्स आहेत, त्यातली काही रील्स ही रुपाली चाकणकरांच्या इन्स्टा अकाउंटवरनं पाहिलेली आहेत. म्हणतो एक एक श्वास घास इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे. होऊ दे तरास लांब कितीही प्रवास, जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज नाशिकमध्ये आल्या असता सर्व ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण बघूयात काय म्हणतात स्वतः रुपाली चाकणकर. आमच्याकडे 35 जागा आहेत, त्याच्यापैकी 17 जागा ह्या आमच्या त्या जागेवरती नियुक्ती झालेल्या आहेत. इतर ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे आउटसोर्समधून ती जागा भरलेली आहे. त्याच्यामुळे ती सविस्तर माहिती आहे, मी ती तुम्हाला देते. मला याची कल्पना नाही आहे. आणि राहिला विषय राजीनाम्याचा, तर तो सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येकजण अनेक जण मागतात. गृहमंत्र्यांचा मागतात, केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात, मुख्यमंत्री. विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नंतर राज्यातील महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेल, म्हणजे राज्य महिला आयोग तर पुढची गोष्ट आहे, जो स्थानिक भरोसा सेल आहे तिथेही महिलांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. दररोज शेकडो महिला अर्ज करून येताना दिसत आहेत. घरगुती हिंसाचार, हुंडाबळी किंवा अन्य तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती आहे. इथे आलेल्या महिला आणि पोलिसांशी सुद्धा संवाद साधून तीही बाजू जाणून घेतली एबीपी माझानं. पाहूया. ते मारहाण करतात, फॅमिली सकट मारहाण करतात आणि हा विचार करतात की मग आम्ही शांत बसायचं. आईवडिलांचा विचार करून आम्ही शांत बसायचं. सगळ्यांकडे तक्रार केली पण कोण तक्रार घेत नाही. फक्त डेट दिली जाते की आम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा. आमचं सुद्धा केस कोण घेत नाही. पैसेवाले जर असेल समोरचे, ते लोक पैसा खाऊ घालतात आणि आम्हाला शांत करतात. फोर्सफुली आम्हाला सगळ्या केस महाग घ्यायला लावतात. गरीब घरच्या पोरी राहिले, मग गरीब घरच्या पोरी जाणार तरी कुठं. माझं तर 5च महिने झाले होते लग्नाला, फक्त 5 महिने. महिन्याभरातच त्यांनी मला मारहाण चालू केली. आई वडिलांच्या परिस्थितीवरनं बोलणार, शिक्षण पूर्ण करायचं म्हणलं तर शिकायला जात होते तर कॉलेजला का जाते म्हणून त्याच्यावरनं मला मारणार. अक्षरशः अशी परिस्थिती हे केलं होती की प्रेग्नेन्सीमध्ये तर त्या माणसाने मला मारले. अक्षरशः मला माझ्या बाळाला सुद्धा गमवावं लागलं या गोष्टीमुळे. मला पण त्रास होतोय, दीदी सारखाच झालेला आहे. 1-2 वर्षाचं माझं बाळ आहे. त्या बाळाला अजून त्याने एकदाही बघितलं नाही, प्लस तो घेतही नाही तिला. का नाही, काय म्हणणं काय त्यांचं? त्याला एक मुलाची आशा होती, पण ती मुलगी झाल्यापासून तो जाच करतोय मला घरात. प्लस त्याची आई, त्याची बहीण, नणंद आणि त्याची जाऊबाई, म्हणजे सगळे मिळून मला आता 15 तारखेला त्यांनी मारहाण केली. महिला आयोगाकडे तक्रार दिली तुम्ही? हो, दिली तक्रार. तू दिली? सगळ्याकडे दिली आहे सर. सगळ्या काय 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 म्हणतात, काय उत्तर येत नाही? ते फक्त एवढं म्हणतात तुम्ही अर्ज देऊन जा, आम्ही फोन करू. फोन करता, फोन फक्त बोलतात ते करता. महिना झाला सर, अजून फोन आला नव्हता मला. हे देखील. आणि याच विषयावर 0 वर्षी आजची चर्चा आपण करणार आहोत. त्यासाठी नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजलक्ष्मी भोसले, उत्कर्षा रुपवते, अंजली दमानिया या सगळ्या मंडळींकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी तुमच्या प्रतिक्रिया, कारण त्या घेऊन लोकांचा एकदा कल आणि कौल लक्षात येतो, मूड लक्षात येतो, काय वाटतंय त्यांच्या मनामध्ये. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी. जाऊयात माझाचा आजचा प्रश्न कोणता होता आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या त्या पाहायला. आजचा प्रश्न आहे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. संजय राऊतांच्या या मताशी सहमत आहात का? होय किंवा नाही हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तुमच्या फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब आणि ट्विट एक्स अकाउंटवरून. आणि आता आलेल्या प्रतिक्रिया पाहूया. एक्स पोस्टवरती, एबीपी माझ्याच्या एक्स अकाउंटवरती आलेली आहे धोंडप्पा नंदे यांची प्रतिक्रिया. महिला आयोगाचं अध्यक्षपद योग्य, अनुभवी, संवेदनशील नेतृत्वाच्या हाती द्यावं. आयोग हे फक्त एक प्रतिष्ठेचं पद नसून महिलांच्या हक्कांचा आवाज आहे. आणखी एक प्रतिक्रिया एक्सवरच आली आहे.
अमित जाधव यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुठलीही राजकीय व्यक्ती नको, पण पुरुषांवर अन्याय झाल्यास पुरुष हक्क आयोग पण हवा, अशी एक वेगळी प्रतिक्रिया. एक्स अकाउंटवरती आणखी एक प्रतिक्रिया आली आहे. दीपक मानसिंग यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको. सरकारनं महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करताना हायकोर्टाच्या सेवानिवृत्त महिला न्यायाधीशांचा विचार करावा, तरच न्याय मिळेल, अशी एक वेगळी सूचना दीपक मानसिंग करतायत. फेसबुकवरती आलेली कमेंट आहे एबीपी माझाच्या अक्षय सावंत यांची. राजकीय व्यक्तीच काय, पण राजकारणी लोकांच्या घरातील व्यक्ती सुद्धा नको. एक उच्च शिक्षित महिला हवी, जिचा राजकारणाशी त्यांच्या घरच्यांशी कसलाच संबंध नसावा. फेसबुकवर आलेली आणखी एक निरंजन कुलकर्णीची प्रतिक्रिया. विजया रहाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्यानंतर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली होती. त्यामुळे संजय राऊतांच्या या वक्तव्याला काडी मात्र किंमत नाही. ही भूमिका स्वतः सरकारमध्ये असताना संजय राऊतने का घेतली नाही? अतिशय योग्य आणि अचूक प्रश्न, जो मगाशी आपण ग्राफिक्सद्वारे सुद्धा पाहिला. निरंजन कुलकर्णींची कमेंट. इन्स्टा अकाउंटवरती एबीपी माझाच्या कमेंट आली आहे अमय अरोंडेकर यांची. अंजली दमानिया यांना करावे अध्यक्ष. मला आशा आहे अंजली दमानिया कदाचित असतील तर ते ऐकत असतील. इंस्टाग्रामवर आणखी कमेंट आहे राम निमखेडकर यांची. मवियाच्या काळात का नाही सुचलं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. लोकांनी म्हणजे हे टोमणे आहेत, संजय राऊतांना टोमणे आहेत. युट्यूबवरती एबीपी माझाच्या आलेली एक कमेंट आहे. अशा पदावर एक तटस्थ व्यक्तीच पाहिजे, असं लिहितायत डॉक्टर ऐश्वर्या. तर आणखी एक कमेंट सुधीर होले यांची आमच्या एबीपी माझाच्या युट्यूब अकाउंटवर. कायद्याचं ज्ञान असणारी व्यक्ती पाहिजे. तर सचिन होळेकर युट्यूबवर लिहितात आमच्या, येथे अराजकीय व्यक्तीच हवी. महिला आयोग सुद्धा ईडी सीबीआय प्रमाणे फक्त विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्यासाठी सरकारच्या हातातील बाहुलं बनलंय, अशी एक वेगळीच कमेंट सचिन यांची. तर राजकीय असो किंवा नसो, पण राजकारण न करता सर्वांना न्याय देणारेच असावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतायत, अपेक्षा व्यक्त करतायत प्रमोद थतार आमच्या एबीपी माझाच्या युट्यूब अकाउंटवर. युट्यूबवरचीच आणखी कमेंट आहे. राजेंद्र सोनावणे म्हणतायत, आयोगाची काहीच गरज नाही. पोलीस प्रशासनानं प्रामाणिकपणे काम केलं तर आयोगाची गरज राहणार नाही. अशा लोकांना सरकार पोचतंय. हा मुद्दा विविध महामंडळं, समित्या वगैरेंच्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणात लागू होतो. संजय चौगुले पुढे लिहितायत, पण या पदावर आल्यावर डोक्यात राजकारण शिरतं, हे पण सत्य आहे. काही प्रमाणात ही कमेंट योग्य आहे, कारण एकदा का तुम्ही त्या पदांवर आलात की तुम्ही राजकारणात नसला तरी तुमच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ शकतात. संजय चौगुलेंची एक महत्वाची कमेंट. तर यानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरवरती, जिथे आमच्यासोबत आहेत आपले मान्यवर. पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून घेऊया.